ज्या स्पर्धेचा कालावधी असणार आहे 4, 5, 6, 7 असे 4 दिवसांचा जानेवारी महिन्यामध्ये ही स्पर्धा 4 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला अजून एक मोठी स्पर्धा भेटीला येणार आहे ज्यांची प्रवेश फी असणार ते 4,500 रुपये. पहिला क्रमांकासाठी 40,000 रुपये, दुसरा क्रमांक 20,000, तिसरा आणि चौथा क्रमांक 10,000 रुपयांचा कॅश प्राइज व आकर्षक चषक. बेस्ट बॉलरसाठी आकर्षक चषक व कूलर देण्यात येईल. बेस्ट फलंदाजासाठी देखील आकर्षक कूलर व आकर्षक चषक देण्यात येईल. त्याचबरोबर प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक चषक व कॅप देण्यात येईल. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच व कॅप देण्यात येईल. प्रथम विकेट हॅट्रिक साठी वॉच आणि चौकार आणि षटकार हॅट्रिक साठी आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर स्मार्ट वॉच देण्यात येईल. चांगली स्पर्धा. आणि मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल इथे तुम्हाला देण्यात येईल. फक्त 2 ते 3 एंट्र्या शिल्लक आहेत. तर तुम्हाला जर या स्पर्धेचा सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही दीनानाथ जे आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. 4, 5, 6, 7 जानेवारी या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये ही स्पर्धा. आणि क्लीन बोल्ड पहिल्या षटकामध्ये बंटी वाघेची कमाल, दुसऱ्या षटकामध्ये संभाजीची कमाल. फलंदाज बाद. थँक्यू. जसा पत्त्यांचा बंगला कोसळतो ना तशाच प्रमाणे विकेटचा बंगला इथून कोसळून लावला अक्षरशः या दोन भावांना. दोन चेंडू मध्ये एक धाव दिली, एक विकेट, एकही धाव दिलेली नाही, एक विकेट घेतली. आज संभा किती चतुर आहे. आवाज ऐकल्यानंतर लगेच बघितलं या ठिकाणी. 8 धावा धाव फलकावर. अपील अपील समोर सापडला इट्सन प्लम. 1 मोर विकेट डाऊन. काय बॉलिंग चालू आहे कोलारे संघाची. फलंदाज बाद. 6 गडी बाद. 8 धावा धाव फलकावर. प्रकाश यांचं देखील विशेष कौतुक. संपूर्ण दिवसामध्ये जी त्यांची कामगिरी राहिलेली आहे डीजेच्या माध्यमातून. व्हॉइस क्लिअरेशन आपण पाहिलं, क्लिअरिटी आहे व्हॉइसमध्ये देखील. परफेक्ट साऊंड त्याने दिला, परफेक्ट इको आणि भरपूर चांगलं डीजे ऑपरेटिंगचं काम देखील करतात. डीजे प्रकाश आपलं सुद्धा भरपूर मनपूर्वक आभार आपण व्यक्त करूयात. कमी गतीने टाकलेला चेंडू चेस करण्याचा प्रयत्न, प्रेशर बनवला, डॉट बॉल. 6 धावा आणि 6 विकेट आणि 8 धावा धाव फलकावरती. आधी बंटीने 4 विकेट घेतल्या, आता संभानं 2 विकेट घेतल्यात. एशिया कपची फायनल इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया. अंतिम 2 बॉल. अपील अपील पंचांकडे. डॉट बॉल आला. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. पवा शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील. मेडन ओव्हरच्या पुन्हा एकदा उंबरट्यावरती आता संभाजी. लास्ट बॉल टू गो. बॅटला चेंडू लागला, पाठीमागे चाललाय. पाहूयात पंचांचा इशाराची वाट पाहावी लागेल. बॅटला नाही लागलाय, अर्थातच 22 दिलात पंचांना. बॉल सीमा पार. हा चौकार. माध्यमातून हा चौकार देण्यात आला. अर्थातच संभाजी यांना देखील या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हरच टाकलेली आहे. क्षेत्ररक्षकाच्या विकेट किपरची गळती आपण म्हणूयात.
त्या कारणास्तव हा चौकार गेला. बॉलर आता तिसऱ्या ओव्हरमध्ये कैलास आलेत. संघाची धावत संख्या 12. 6 विकेट गमावल्यात. सहा गडी बाद 12. चला फास्ट खेळा कोलारी टीम. बंटी जास्त उशीर करू नका प्लीज. थोडं फास्ट खेळा कोलारी टीम. 12 धावा 6 गडी बाद. बॅटला लागला चेंडू. नॉन स्ट्रायकिंग एंडला वेगानं डायरेक्ट हिट. काय चालू आहे आज मैदानामध्ये. फलंदाज बाद. पा कैलासने बॉल उचलला. त्याच्याकडे भरपूर कमी वेळ होता. अंडरआर्म स्टाईलनं त्याने चेंडू फेकला आणि तो देखील यष्टांवरती लागला. फलंदाज झाले तिथून बाद. 7वा धक्का इथून पिंपलोली टीमला. पहिली मॅच 1 साइडेड जिंकली होती पिंपलोली टीमनं बॅटिंगच्या जोरावरती. या पाहूया त्या ॲक्शन रिप्ले. बॅटला लागला चेंडू. नंतर पायांवरती आदळला. कैलास चेंडू पर्यंत धावले. त्याने बॉल पकडला. बघितलं 0 सेकंदामध्ये त्याने अंडरआर्म थ्रो केला आणि फलंदाज बाद. 12 धावा 7 गडी बाद. नवीन फलंदाज विनायक मैदानाच्या आतमध्ये. चेस करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार 8. दुसरा ओव्हर मेडन राहिले. तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत कुठल्याच प्रकारची धाव आलेली नाहीये. 2 चेंडू झालेले आहेत. पाहूयात अंतिमच्या 4 बॉलमध्ये किती धावा वसूल करतील. संघाची धावत संख्या 7 गडी बाद 12. आडव्या बॅटने खेळलं चेंडू. ऋतिकच्या बॅटमधून हा फटका. 1 रन तर केले पूर्ण. दुसऱ्यासाठी निघालेत. रनआउटची दाट शक्यता आणि फलंदाज इथून बाद. 8वा धक्का लागला पिंपलोली टीमला. 13 धावा धावफलकावर. थँक्यू. 3 बॉल अजून बाकी आहेत. 13 धावा धावफलकावरती. गडी 8 बाद झालेत. 9 आणि 10 क्रमांकाचे 2च बॅट्समन आता बाकी आहेत. हवेत खेळलेत. हा देखील बॉल लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक बंटी पकडली आहे झेल. फलंदाज 9व्या क्रमांकाचा इथून बाद. रोहितला भरपूर उशिरा पाठवला असंच म्हणूयात पिंपलोली टीमच्या वतीनं. जर का लवकर गेला असता तर रोहितकडे ती क्षमता होती सिंगल डबल चौकार षटकार लगावण्याची. आता तो नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणखीन 2 चेंडू 9 गडी बाद. 13 धावा. उर्वरित 2 चेंडूमध्ये किती धावा येतील हे पाहणं गरजेचं आहे. लेफ्टी बॅट्समन आहे. चला लेफ्टी बॅट्समन आहे. लवकर लवकर फिल्डिंग फिरवा. नऊ गडी बाद झाले. 2 चेंडू ऑल आउट पासून तरी प्रयत्न करतील की निदान आपला संघ ऑल आउट तरी नाही व्हावा. परंतु कैलास 1च रन कैलासनं दिली आहे. 1 विकेट घेतला. फिल्डिंग बदलली जाते. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर ठेवला. शॉर्ट कव्हर पॉइंट ठेवला. डीप मध्ये देखील खेळाडू आहे कदाचित. फिल्डिंग बदलतायत. इन प्रोग्रेस आहे. चला शेवटचा विकेट आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 धावा. पुढे येऊन एज लागली. या धावा महत्वाच्या आहेत. या धावा महत्वाच्या आहेत. साजनच्या बॅटमधून फटका. हा चौकार. शेवटचा विकेट आणि शेवटचा बॉल. 17 धावा.
गोलंदाज सय्या लॉंग ऑफला खेळलेत. क्षेत्ररक्षक बंटी आहेत. दुसऱ्यासाठी प्रयत्न आणि रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर येईल. फलंदाज बाद. संघ ऑल आउट इथून झाला. 18 धावा इथून धावा फलकावर. विजयासाठी 19. जगदीशजी क्षीरसागर साहेबांचं सुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांना विनंती यावं स्टेजवरती. आपलं सुद्धा स्वागत आहे. सन्माननीय दीपकजी सोनावले साहेब आणि राजेशजी काळन यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. काय कमालीची बॉलिंग बंटीची, संभाची, त्यानंतर कैलासची. विजयासाठी त्यांना आता 19 इथून बनवायच्यात. चला बॅट्समन जाऊ द्यात लवकर. बंटी प्लीज. मनोज हजारे आणि कृष्णाजी घाटे यांना सुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. चला बॅट्समन जाऊ द्या. चला फलंदाज जाऊ द्या. ऋषी शिनारे यांच्या वतीनं कोलारा टीमच्या फलंदाजांसाठी पारितोषिक आहे. सलग 3 चौकार लगावले तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सन्माननीय कृष्णाजी घाटे साहेबांचा भव्य सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूयात. पहिला चेंडू मिडॉनला केलेत. रनआउटची शक्यता होती. रनआउटची शक्यता होती. 1 रन इथून मिळते. आणि या मॅच मध्ये आपण पाहता 3 सलग चौकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बॅटिंग करत असताना कृष्णाजी घाटे यांचा सन्मान आपण घेतोय या मुख्य व्यासपीठावर.
उमेश विर्ले यांच्या शुभास्या हा भव्य सन्मान. चांगला चेंडू, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतो 1 रन देऊन 1 डॉट बॉल देखील टाकला आहे इथे ऋतिकनं. जगदीशजी क्षीरसागर साहेबांचा देखील आपण भव्य सन्मान करूयात. त्यांचा संघ सावल्याच्या क्रीडांगणावरती फायनलमध्ये जाऊन पोहोचला. त्यांचा देखील आपण सन्मान करूयात या स्पर्धेच्या वतीनं. पुढे होता चेंडू, मिड ऑनला खेळताय, डायरेक्ट हिटची संधी. डायरेक्ट हिट लगावली असती ऋतिकनं तर फलंदाज बाद होऊ शकला. 3 चेंडू 2 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा ऋतिक तयार, 2 धावा. खाली राहिला चेंडू, आणखीन एक निर्धाव. डॉट बॉल, एज लागून बॉल विकेट किपर कडे टप्पा पडून आणि त्यानंतर हा डॉट बॉल. संघाची धावत संख्या इथून जाऊन पोहोचलेली ती 2 या धावत संख्येवरती. पिंपलोली वर्सेस कोल्हारी या 2 टीम मध्ये मॅच आपण पाहतायत. ओव्हर द स्टंप्स हवेत खेळतायत, उडवला बॉल लॉंग ऑफला. खेळाडू पोचतील का आणि पाहावं लागेल बॉल. कॅच ड्रॉप झाले. तीन धावा इथं पूर्ण केलेल्या आहेत. भरपूर दूर होते क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतरच्या या 3 धावा या चेंडूवरती मिळाल्या. 3च्या मदतीने संघाची धावत संख्या पुढे चालली. बिनगडी बाद 5 धावा धावफलकावर. जो खेळाडू या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरेल त्यांच्यासाठी संदेशी जोशी आणि संदेशी आजार यांच्याकडून स्पोर्ट्स शूज देण्यात येतील. ओव्हर कंप्लीट झाले. एका ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या बिनगडी बाद 5. आम्ही विनंती करतो महेंद्रजी हजारे यांना की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलं सुद्धा सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. अठरा धावा पहिल्या सत्रामध्ये 19ची गरज होती. आता पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 आल्यात. चला चला फास्ट केला, मीटिंग नको प्लीज. विजयासाठी आता उर्वरित 12 चेंडू आणि 14 धावत संख्येची इथून आवश्यकता. कदाचित पहिल्या ओव्हरमध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न जर केला असता तरी होऊ शकला असं. कारण बंटी, कैलास असे 2-3 खेळाडू त्यांच्या अजून डगआउटमध्ये उपस्थित आहेत. जर अटॅक केला असता पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मॅच क्लिअर केली असती तर जास्त इझी झालं असतं मॅच जिंकणं कोल्हारी संघाला. परंतु आपण पाहतात आता संभाच्या बॅटमधून देखील जास्तीचे फटके आलेले नाही आहेत किंवा रुपेशच्या बॅटमधून देखील मोठे फटके आलेले नाही आहेत. चांगली गोलंदाजी राहिली ऋतिकची या ओव्हर नंबर 1 मध्ये. त्याने दिले धावा फक्त 5. विजयासाठी 12 चेंडू आणि 14 धावत संख्येची आवश्यकता. चला मॅचला स्टार्ट करा प्लीज. एक मोठा फटका मॅच क्लिअर करेल. पाहूयात कशा प्रकारची गोलंदाजी करतील इथून ओव्हर नंबर 2 मध्ये आदित्य. चांगला चेंडू, हा डॉट बॉल आला. सुरुवात केली आदित्यनं निर्धावनं. आडवा बाटना स्ट्रोक, लॉंग ऑनला खेळलेत. 1 रन पूर्ण. साजन चेंडू पर्यंत पोहोचलेत. फक्त 1च रन या चेंडूवरती. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 6 या धावत संख्येवरती. विजयासाठी आपण पाहतात आणखी 13 धावत संख्येची इथून गरज आहे आणि उर्वरित चेंडू राहिलेले आहेत ते 10 चेंडू आणि विजयासाठी 13. काय मॅच रंगली आहे. खाली राहिला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. 9 चेंडू आणि विजयासाठी इथून 13ची आवश्यकता. का बंटी ओपनर जाऊ शकला असता का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. पाहूयात आता कशा प्रकारची रणनीती आखतील पिंपलोली संघाचे
या 3 चेंडू भरपूर महत्वाचे ठरलेले आहेत. आता येणारे उर्वरित 3 चेंडू देखील मॅचचं भविष्य निर्भर करतील. पुढे येऊन केसला हवेत खेळले चेंडू, क्षेत्ररक्षक स्वतः आदित्य आणि कॅच पकडली आहे. गुड कॅच, फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला टीम मीटिंग नकोय प्लीज. पिंपरोली संघ भरपूर चांगला खेळ चालू आहे, तर रिदम आपण तोडू नका. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे, ते आतापर्यंत 6 वरती. विजयासाठी आपण पाहतात आणखीन इथून 13ची आवश्यकता आहे. उर्वरित 8 बॉलमध्ये 13, 18 बॉल 19 करायचे होते. आता 8 बॉलमध्ये 13ची आवश्यकता. आता बंटी आलाय, मोठी जबाबदारी बंटीच्या खांद्यावरती आहे. पाहूयात काय करेल बंटी आपल्या संघासाठी. बंटीचा हा चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक, बॉल सीमा पार, षटकार. सात बॉल आणि विजयासाठी 7ची आवश्यकता. दूर शरीरापासून एक्स्ट्रा कव्हरला खेळले, डीप मध्ये खेळाडू, फलंदाज बाद. बंटीच्या स्वरूपामध्ये हा मोठा धक्का, मोठा अडथळा दूर केला. मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. आता उर्वरित 6 चेंडू, विजयासाठी 7. साठी 6 चेंडूंमध्ये 7 धावा संख्येची आवश्यकता. 6 मध्ये आता 7 धावा संख्येची आवश्यकता. गावदेवी कोलारे संघाचे कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण स्टेज जवळ यावं. कॅप्टन रिपोर्ट करा. नवीन फलंदाज कैलास. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 7 या धावसंख्येची आवश्यकता. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. मैच मध्ये ट्विस्ट, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब्बा मारी. बैट्समैन आउट.
थर्ड अंपायर पंचांना ऑब्जेक्शन घेण्यात आलंय गोलंदाजावरती. पाच चेंडू आणि विजयासाठी आता 7 धावत संख्येची आवश्यकता. थर्ड अंपायर आमच्या टेक्निकल रूम मध्ये जॉईन झालेले आहेत. फुल टॉस आहे, फटका हवेत आणि फलंदाज बाद. आता 4 बॉल मध्ये विजयासाठी 7. फिल्डिंग लावून घ्या. 4 बॉल आणि विजयासाठी 7. 4 चेंडू आणि विजयासाठी 7 धावत संख्येची आवश्यकता. 18 बॉल 19ची मॅच होती. आता 4 मध्ये 7 ची मॅच आली आहे. चार बॉल आणि विजयासाठी 7 धावत संख्येची आवश्यकता. चार चेंडू आणि विजयासाठी 7. फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. 1 रन पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न केला, थोडीशी मिस्टेक आणि 2 धावा इथून पूर्ण केल्यात प्रमोदानं कैलासनं. 2च्या मदतीने संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 14 वरती. विजयासाठी 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 5 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 5 कंपल्सरी चेसिंग. तीन चेंडू आणि विजयासाठी 5. आडवा पार्टनर स्ट्रोक आणि मॅच विजय. सिक्सर. षटकारानं फिनिश केली मॅच फलंदाज प्रमोदनं. चला कॅप्टन करण प्लीज लवकर या. गावदेवी कोलारे संघ आपला कर्णधार लवकर पाठवा कृपया करून. त्याचबरोबर चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूयात, ज्यानं